पहिलं युरिया यायचा, त्या युरियामध्ये आणि आताच्या युरियामध्ये फरक आहे का? खूप. बरोबर. आधीचा माणूस पिठलं भाकर खायचा सर, हो करेक्ट. आता माणूस खातो वडापाव. फरक आहे का नाही? खूप. जी भाकरीची ताकद आहे ती पाव मध्ये आहे का? हे तर मान्य करता सगळेजण. आपण आपल्याकडनंच नजर चुकीने आपण काय करतो माहितीये का, हे केमिकल जेवढं आहे ना तेवढं आपलं ऍब्झॉर्ब करायचं काम करतो. आपण खातो काय पण असेल ते. वडापाव खायचं म्हणलं, पाव मध्ये इष्ट आहे, शरीराची हानी. तेल कसं आहे सर माहित नाही, शरीराची हानी मिक्स आहे सगळं. त्याचे आपल्याला फायदे तर नाहीच, पण तोटे 100%. पचनक्रिया बिघडणार, झोप नाही येणार, हे नाही येणार, ते नाही येणार. बरोबर. आता युरियाचं उदाहरण का मी सांगितलं तुम्हाला. आता सगळ्यांच्याकडे ऊस आहे, आपण भेसळला किती खत टाकतो, किती प्रमाणात खत टाकतो? बरोबर का नाही? कोणत्या पण घ्या टाकतो. बरोबर. पण आत्ताच सेंद्रिय खताकडे का बरं वळले लोक? ती मुळ्या बंद पडायचं कारण काय? कारण की आपण नुसतं टाकतोच आहे, नुसतं टाकतोय. त्याला जमीन आहे ना, एक दिवस ती कुस्ती ती निर्जीव होती. त्याला काय ना काहीतरी कुठं तरी जीव आणायचं म्हणलं तर आपल्याला काय करावं लागेल? सेंद्रिय वापर पाहिजे. बरोबर. थोडक्यात तुम्हाला सांगतो, काय म्हणते त्याला, आपण ते लिक्विड तयार करतो बघा, ते बेलर मध्ये सगळं टाकून, स्लरी टाकल्यानंतर फायदा होतो का नाही? ते मुळे ब्रेक झालेले, ते मुळे चालू होत्यात. बरोबर आहे का नाही? तेच हे आपलं प्रोडक्ट आहे. तेच थोडक्यात सेलरी. आपण नजर चुकीने आपल्या अंगात जे अवगुण म्हणायचं, थोडक्यात ते थकवा येणे, हे येणे, काय पण ऑदर, ते आपण सवय लावलेली आहे. कारण की आपल्या अन्नामध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण त्या चुकाचा समावेश करत गेलोय. बरोबर आहे नाही? आणि ते समावेश करणं ते नजर चुकीने झालेलं, आपण का होऊन केलं नाही सर. बरोबर. पण त्याचा आपल्याकडे आता पर्याय आहे, हे तर तुम्ही मान्य करताय. जसं जे म्हणतो आपण, ते आपल्याकडे पर्याय राहण्यासाठी, पण आपल्या शरीरासाठी या सरांच्या मार्फत पर्याय तर आहे. फार मोठा पर्याय आणि शेवटचा पर्याय, ह्याच्या पुढचं प्रोडक्टच नाही.